महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व प्रशासनाने 1 मे पासून ज्यांना मराठी बोलता येत नाही अशांचे परवाने लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयावरून शहरात 2 गट पडल्याचे चित्र असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्यक्ष मैदानात उतरून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे। नालासोपारा हा भाग परप्रांतीय हिंदी भाषिक बहुल म्हणून ओळखला जातो, मात्र इथल्या मातीशी नाळ जोडलेला एक मोठा वर्ग प्रशासनाच्या मराठी निर्णयाच्या बाजूने उभा ठाकला आहे। विशेषतः नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले। याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली। अनेक रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत। महत्त्वाचे म्हणजे अनेक हिंदी भाषिक रिक्षा चालकांनी स्वतःहून हे स्टिकर्स आपल्या रिक्षावर लावून महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी हवीच या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय। प्रशासनाच्या या निर्णयामुळे नालासोपाऱ्यात एका नव्या भाषिक क्रांतीची सुरुवात होताना दिसत आहे। स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि मनसेचा आक्रमक पवित्रा यामुळे 4 तारखेच्या बंदला किती प्रतिसाद मिळतो आणि प्रशासन आपली भूमिका कशी राबवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आपण पाहतच असाल की काही लोकांनी की जे सरकारने निर्णय दिला होता की 1 मेला जर का ज्याला मराठी बोलता येणार नाही तर अशा लोकांचे लायसन्स रद्द होतील, परंतु याच विषयात काही लोकांनी जे बडबड करणारे असतात अशा लोकांनी सांगितले की आम्ही 4 तारखेला बंद करू, हे करू, ते करू, परंतु महाराष्ट्रात जर राहत असाल तर मराठी ही आलीच पाहिजे। कुणाच्या तरी बोलण्याने आमचं एकच रिक्षावाल्यांना सांगणं आहे की कोणीतरी काहीतरी बोलतो म्हणून आपण जर बंद करायला जात असाल किंवा त्यांच्यात जर सामील झालात तर गाठ मनसेशी आहे। नक्कीच रिक्षावाल्यांचं म्हटलं तर नालासोपाऱ्याची परिस्थिती हिंदी भाषिक आणि परप्रांतीय इतर राज्यातून लोक व्यवसाय किंवा रिक्षासाठी जर संख्यावारी बघितली तर सोपाऱ्यात जास्त प्रमाणे कसं पण पेट्रोल करा मनसेच्या माध्यमातून मान्य आहे ना, ती गोष्ट असेल सुद्धा आणि आहे सर्वांच्या निदर्शन आहे, परंतु त्याच्यातील काही रिक्षावाले हे महाराष्ट्राला मानणारे सुद्धा आहेत ना। काही बोटावर मोजण्यासारखे असतील की ज्यांना महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचा गुणगान नाही गायचंय, मग अशा रिक्षावाल्यांना आम्हाला इथे राहायला जायची गरज नाही आहे। मग त्याने आपल्या गावात जावं आणि तिकडे धंदा करावा। जे महाराष्ट्राला मानणारे असतील ते परप्रांतीय असोत किंवा कोणी असोत ते आमचे आहेत। सन्मान्य राजसाहेबांनी या अगोदरही सर्वांना सांगितलेलं आहे, जे महाराष्ट्राला मानतात, महाराष्ट्रात राहतात ते महाराष्ट्राचे। आपण हा मान्य करतं महाराष्ट्रामध्ये असतं तर मराठी माणूस बोलायला पाहिजे सर्वांना। सरकारने ते निर्णय खरे निर्णय घेतली आहे, आम्हाला काय त्रास नाही, आम्ही इथे राहायला खायला इथे असतो तर मराठी मानलं पाहिजे आम्हाला। म्हणजे मान्य करता आपण की हा निर्णय योग्य आहे? नाही नाही नाही, बरोबर आहे, चांगले आहे। भांडण कसाला, आम्ही इथे राहतं खातं, भांडण कसलं आम्हाला चांगलं आहे, ते मानलं।